त्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरती म्हणून खूप जोरात काम चालू आहे. बरोबर. तर काही मुली आहेत ते पोलीस भरतीसाठी खूप मेहनत करतात, खूप मेहनत करतात, पण कुठेतरी अपयश येतो किंवा हा. काय होतं. मग तिथून त्यांनी हताश न होता, तर माझी एक विनंती अशी असेल की तुम्ही कॉलेज किती लांब आहे या अंतरावर सोडून त्यांनी किती लवकर त्याच्या पायावर उभं राहील या गोष्टीकडे लक्ष द्या. नमस्कार. डिजिटल शाळा विथ साईमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण करिअर गायडन्सचा एक नवीन व्हिडिओ तयार करत आहोत. आज आपले जे अतिथी आहेत शफिक मुल्ला सर. शफिक सर यांनी स्पोर्ट्समध्ये डिग्री घेतलेली आहे. BPED अशी ती डिग्री आहे. त्या डिग्री विषयी आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि शफिक सरांच्या अंडर म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या काळात 2 वर्ष विनामूल्य मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं कोचिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या हाताखाली जी मुलं शिकलेली आहेत ती अंडर 14 अंडर 17ला राज्यस्तरीयला काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर स्टेट लेवलला त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्हास्तरीय त्यांचे चांगले मुलं काम करतात आहेत. तर आज त्यांचा पूर्ण प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शफिक सर, वेलकम. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव शफिक मोहिद्दीन मुल्ला. मी महाराष्ट्र राज्य मास्टर ट्रेनर आहे. सध्याच्या काळामध्ये आता मी परिज्ञानाश्रम विद्यालय इथं मी कार्यरत आहे. ॲज अ क्रीडा शिक्षक मी म्हणून तिथं कार्यरत आहे. त्यासोबत मी आंतरभारती बालग्राम इंडियन स्पॉन्सरशिप कमिटी अंतर्गत आंतरभारती बालग्राम या ट्रस्टमध्ये ॲज अ कोच सुद्धा काम करत आहोत. तर मला असं बोलायचं की ॲक्च्युली मला तुमचा ॲक्च्युली आभार मानायचं साईबाई. कसं आहे की आम्ही जेव्हा या फील्डमध्ये सुरुवात करत होतो तेव्हा आम्हाला काही गायडन्स भेटलेलं नाही. कुठेही कसं इंटरनेटवरती पण एवढं माहिती भेटत होती. सध्याच्या काळात तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत किंवा युट्यूबच्या मार्फत तुम्ही जे चांगलं काम करतायत सगळ्यांना करिअर गायडन्स करून आपली डिजिटल शाळा जी पेज आहे त्याच्यामुळं आपल्याला खूप सारे जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांना आपल्याला ही गोष्ट पोहोचू शकतो. येस. तर ते आमच्या काळात जे नाही झालं ते तुम्ही खूप खूप आभार तुमचं की पालकांपर्यंत किंवा स्टुडंट पर्यंत ज्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे येस. ते करतील. नाही, आपला तोच प्रयत्न आहे. आपल्या पॉडकास्ट आपण सुरू करण्यामागं तेच कारण आहे की ज्या फील्ड आहेत, आता तुमची फील्ड पण तुमची डिग्री जी आहे बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन, हा, हे आम्ही पण नवीनच ऐकलेली होती. correct. आणि एक लोकांच्या मनात एक म्हणजे नाही का शाळेत स्पोर्ट्स टीचर व्हायचे, हो. तर प्रत्येकाच्या मनात एक हे असतं की बाबा BEd केलेलं हवंय. हा, बीपीएड. हा, नाही नाही, हा, बीएड केलं BEd शिक्षकासाठी. शिक्षक Correct. होण्यासाठी हो, BEd केलेलं पाहिजे. करेक्ट. पण तुमच्या डिग्रीमध्ये हम्म, तुमची डिग्री करून लोक ते करू करू शकतात शकतात. ह्याची माहिती नाहीये. खूप तर कमी. ते आपण बऱ्यापैकी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त माहिती आपण या फील्डची लोकांना देण्यासाठी. नक्कीच नक्कीच. येस. तर सुरुवात आपण करणार आहे. शफिक सर, तुमचं शालेय शिक्षण लोणावळ्यातून झालं. हो ना. लोणावळ्यामध्ये आपली जी विद्याप्रसारणी सभा आपली जी VPS शाळा म्हणून सर्वात जास्त नामांकित आहे. तिथं माझं बालपणापासून म्हणजे जे सिनियर KG असो ते तिथून ते 10वी पर्यंत माझा शाळा तिथंच झाली. ओके. तिथून पुढे तिथून पुढे मी 11वी-12वीला DC हायस्कूल जे आपली खंडाळ्यामध्ये आहे तिथं 11वी-12वी केली. त्यानंतर मी जसं काळ चालू होता त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंग सुद्धा केलेली आहे. अरे बाबा, तर इंजिनिअरिंग म्हणजे ऍक्च्युली माझं बॅचलर इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल हा, इंजिनियर. बॅचलर इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय माझं. हा. त्यानंतर त्या फील्ड मध्ये काम करता करता थोडस पुढे गेल्यानंतर या फील्ड बद्दल थोडस कळालं. जे ऍक्च्युली जे 10वी नंतर जे ऍक्च्युली मला करायचं होतं तेव्हा काही गायडन्स नसताना त्या गोष्टी करू शकलो नाही किंवा मी पॅरेंट्सला ते कन्व्हिन्स करू शकलो नाही. आपल्या बरोबर जे ग्रामीण भागाचे आई वडील त्यांना म्हणतात की हे स्पोर्ट्स टीचर म्हणजे काय, बरोबर स्पोर्ट्स टीचर म्हणून तू किती कमवणार किंवा काय करणार, त्यांचं बरोबर. एक असं वेगळं एक हे येत होतं. बरोबर. पण ते जसं मी या गोष्टीमध्ये थोडस सर्च केलं काय केलं. आता जी मागचा जो फेज होता तो पूर्णपणे की हा. इंजिनियर झालं म्हणजे हा, झालं. निवांत लाईफ. हो, ते आमच्या पण घरात असंच होतं की हा वडील होते, वडिलांनी पण सिव्हिल डिप्लोमा केला होता, त्यांनी पण एक चांगल्या जागी ते नोकरी करत होते. मोठा भाऊ जो होता त्यांनी पण ते सिव्हिल डिग्री केली होती. तर वडिलांचं असं होतं की पुढे जाऊन आपण त्या गोष्टीमध्ये थोडस वाढ वाढ करू वाढ करू शकतात. बरोबर पण ते करता करता असं झालं की आम्ही सगळे जे होते आम्ही 3-4 जण ते सगळ्यांनी केलं ते ऍक्च्युली मानलं, पण सगळेच त्या फील्ड मध्ये राहणार ते जरा थोडस योग्य नाही वाटलं, मला स्वतःलाच नाही वाटलं. हा, म्हणजे त्यामुळे थोडस घरचे म्हणतात आहेत म्हणून डिग्री तर पूर्ण डिग्री तर केली, पूर्ण केली पण मनातून पण कुठंतरी हा, स्पोर्ट्स satisfaction. साइड. हा, एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं भेटत. बरोबर बरोबर. मग तुम्ही थोडक्यात आता म्हणजे सिव्हिल केलं, हो मग सिव्हिल केल्यानंतर तुम्ही BPED
हो ही डिग्री केली. केली correct. तो किती वर्षाचा कोर्स? तर ऍक्च्युली कसं बीपीएड जो आहे आपला बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन जो आहे तो आपल्याला सध्या 2 वर्षाचा झालाय. 2014च्या पहिले ते 1 वर्षाचंच होतं. पण ओके. ते त्याचा विषयाचं गांभीर्य बघून लोकांची आवड बघून ते थोडंसं वास्ट केलं थोडंसं पोर्शन आणि आता सध्या ते 2 वर्षाचं केलेलं आहे. आता तुम्ही योगायोगाने हम्म. सिव्हिल केल्यानंतर केलंय, हो. इंजिनिअरिंग केलं. हो. पण एक नॉर्मल विद्यार्थ्याला हो. जर का बीपीएड करायचे तर ते 10वी नंतर किंवा 12वी नंतर किंवा बीकॉम म्हणजे त्याला काय क्रायटेरिया आहे? तर बघायला गेलो ना सर, आता तुम्ही 10वी 12वी बोलता तर 12वी हा बेसिक त्यांना कमीत कमी क्रायटेरिया आहे. ओके. 12वी कुठल्याही फील्ड मधनं Science, केलेलं तरी commerce, सायन्स कॉमर्स आर्ट्स कुठल्याही फील्ड मधनं Okay. ते केलं तरी चालतो. त्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी डिमांड आहे. जसं आपले पुणे विभाग आहे. पुणे विभागात कंपल्सरी एंट्रन्स टेस्ट असते. म्हणजे कंपल्सरी एंट्रन्स 12वी नंतर 12वी नंतर तुम्ही एंट्रन्स देऊन entrance देऊन सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बट ती एक वेगळी डिग्री आहे. बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अशी Okay. त्यांना एक डिग्री आहे. 3 वर्षाची ती डिग्री आहे आणि ती 3 वर्ष आपल्याला तिथं करायला भेटतात. आता जसं तुम्ही सांगितलं पुणे जिल्ह्याचं, तर पुणे जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत? आता पुणे जिल्ह्यामध्ये बघायला गेलं सध्या नामांकित जे आहेत भारतीय विद्यापीठ असेल, परत गुलटेकडीचे आपले हे चंद्रशेखर आगाशे कॉलेज आहेत. हे 2 कॉलेज सध्या नामांकित आहे आणि ते खूप जास्त बीपीएड ज्या लोकांना करायचं ते त्या गोष्टीमध्ये तिकडे घेतात ऍडमिशन. बर. आणि आता एक इन जनरल फीज जी आहे म्हणजे एका वर्षाची लगभग कॉलेजची कॉलेजची मिनिमम fees फी की सामान्य हो. मुलं ती करू शकतात अशी आहे? किती फी आहे, काय अंदाज थोडा? कसं आहे आपला जेव्हा जसं मी सांगेल तुम्हाला 12वी नंतर जे करणार आहे बीपीईएस बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स त्यांना ऍक्च्युली 2 वर्षाचा क्रायटेरिया आहे आणि 1 वर्षाची त्यांना 25,000 रुपये फीस पडते. प्लस त्याच्यासोबत कॉलेजचा ड्रेस युनिफॉर्म झाला, प्रॅक्टिकलचा युनिफॉर्म झाला, जो आपल्याला किट वगैरे भेटतो त्याचा एक 5,000 एक्स्ट्रा पकडून चालायचं किती केलं तरी. लगभग 30,000 लगभग 30,000 रुपये पर्यंत. त्यांना 1 वर्षाचा खर्च आहे. ओके. हो. आणि परत बॅचलर डिग्री जे म्हणतात जे जसं काही आपलं एक बॅचलर डिग्री करून सुद्धा करू शकतो जे डायरेक्ट बीपीएड साठी करू शकतो आपण कुठल्याही फील्डला, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, त्याच्यातनं ते डायरेक्ट बीपीएड ला ऍडमिशन घेऊ शकतात. आणि तेव्हा जे बीपीएडचा जो क्रायटेरिया तिथं पण एंट्रन्स टेस्ट आपल्या पुणे विभागात तर आहे. जर आपण थोडंसं सोडून आउट ऑफ महाराष्ट्र जर गेलो तर तिथं कुठले कॉलेज घेतात, कुठले कॉलेज एंट्रन्स नाहीच घेत. ओके. तर त्याच्यामध्ये बॅचलर डिग्रीचा जो फीज आहे, बॅचलर डिग्रीची फीज कमीत कमी आपल्याला नाही बोललं तरी 45,000 पर्यंत, 45,000 to 50. तर थोडंसं डीम कॉलेज असेल, थोडंसं मोठे मोठे कॉलेज तिकडे 60 to 70 पर्यंत जातं. आता थोडक्यात म्हणजे बीपीएड आणि बीपीएड अँड स्पोर्ट्स हा. अशा 2 डिग्री आहेत. 2 डिग्री 12वी नंतर तुम्ही बीपीएड अँड स्पोर्ट्स Sports करू करू शकता. आणि जर तुमची डिग्री झालेली आहे म्हणजे बीकॉम वगैरे झालेलं आहे वगैरे झालेले तर त्याच्यानंतर 2 वर्षाची तुम्ही बीपीएड करू शकता. मग याच्यात सपोज मी 12वी नंतर केली, हो 3 वर्षाची 3 डिग्री झाली, वर्षाची डिग्री. ते 12वी नंतर केलेल्या विद्यार्थ्यामध्ये आणि डिग्री Direct. नंतर केलेले 2 वर्ष ज्यांनी केलंय हो त्याच्यात काही फरक आहे? खूप फरक आहे हं. सर, खूप फरक आहे. अच्छा. सांगायला गेलं तर असं आहे की जर तुम्ही बॅचलर डिग्री करून तुम्ही बीपीएड ला ऍडमिशन घेताय, ओके. तुम्हाला त्या बॅचलर डिग्रीचं नॉलेज असणार आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही समजा बीकॉम केलं तर बीकॉमचं कॉमर्सचं तुमचे जे अकाउंटचे सब्जेक्ट किंवा काय त्या नॉलेज तुम्हाला तिथं भेटणार. बट तुम्ही बीपीईएस जर केलं बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स तर तुम्ही 3 वर्ष ऑलरेडी त्याच सब्जेक्ट वरती तुम्ही केलेला असतो. पूर्णपणे अभ्यास अभ्यास केलेला केलेला जसं त्याच्यामध्ये आयनोटॉमी झालं, कायन्सॉलॉजी झालं, त्या गोष्टी सगळ्या कवर्ड आहे ऑलरेडी तिकडे. की आपल्याला त्या गोष्टी कसे हँडल करायचे, कसे त्याचे लेसन प्लॅन बनवायचे किंवा ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी नॉलेज आहे आणि तुम्ही मग ते घेऊन तुम्ही बीपीएड करणार तर डीप नॉलेज तुम्हाला भेटणार. आणि अचानक तुम्हाला जर सांगितलं की बॅचलर डिग्री केली तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही बीपीएड ला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये हे असतो की बाबा आता काय करणार, आता कॉलेजला तर गेलो मी, कॉलेजला गेल्यानंतर कसं करायचं, लेसन प्लॅन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तिथे शिकवलेल्या जात नाही. पण बरोबर. या गोष्टी जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड होत जातात. म्हणजे 12वी नंतर केलेलं चांगलं चांगलं आहे. डिग्री पेक्षा. उत्तम. जसं आपण बोलतो की डिप्लोमा आणि डिग्री करतो आपण, हा. ते बेसिक हे डिप्लोमा सारखं झालं. बरोबर बरोबर. आता एक प्रश्न विचारायचा ऍक्च्युली राहून गेला की आपली तुमची जी डिग्री हो. ही डिग्री केल्यानंतर तुम्ही फक्त स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करू शकता का कुठल्या कुठल्या वेगळ्या फील्ड त्याची थोडीशी तुम्ही माहिती द्या. नक्की नक्की. जर आपण गव्हर्नमेंट साईडला जर बघितलं तर जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट साईड आपण पवित्र पोर्टलनी आपल्याला जेव्हा एखादी शाळेमध्ये आपलं हे होऊन जातो कार्यरत म्हणून आपण कार्यवाह होऊन जातो तर तिथं कसं असतो फिजिकल एज्युकेशन सोबत अजून एक सब्जेक्ट तुम्हाला अडॉप्ट करायला लागतो
मराठी असू दे किंवा कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला शिकवतो, बेसिकली मराठीच देतात. बट जर या फील्डमध्ये जर आपल्या प्रायव्हेट शाळेमध्ये झालं तर प्रायव्हेट शाळा सध्या मान्यता फक्त त्यांना आपल्याला फिजिकल एज्युकेशनसाठीच देतात. तरी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी सांगू इच्छितो की मी याच्यासोबत रोबोटिक्स लॅब सुद्धा हँडल केली आहे. रोबोटिक्स मध्ये जसं काही कुठल्या, कारण माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं, 11वी बरोबर. 12वी मी सायन्स मधनं केलं. त्याच्यानंतर परत याच्यात इंजिनिअरिंग मध्ये जे शिकलो Same. होतो त्या सगळ्या गोष्टीचा मला तिथं फायदा झाला. त्या बरोबर. गोष्टींनी माझं एक लोकांचं बघण्याचं उद्दिष्ट एक थोडंसं वाढलं. तर बरोबर. त्याच्यासोबत आपण 2-3 गोष्टी तर नक्की हँडल करू शकतो. बरोबर. आता तुम्ही जसं सांगितलं की बाबा तुम्ही बालग्राम मध्ये हा. ऍज अ स्पोर्ट्स टीचर काम बघताय हो. आणि इतर मावळातल्या कुठल्या कुठल्या शाळांमध्ये हो. तुम्ही आता विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सची कोचिंग करताय? सध्या ऍक्च्युली आता कसं आहे, सध्या जो पिरियड आहे समर कॅम्पचा पिरियड चालू आहे, त्यामुळे सध्या आम्ही याच्यात नाहीये. पण काही शाळा अशा आहेत की तिथल्या विद्यार्थ्यांना खूप इच्छा असते की बेसिक पासून त्यांना शिकायची खूप इच्छा असते. तर आमचे 2-3 क्लब आहेत. जसं आमचं कारल्यामध्ये एक आई एकविरा कबड्डी संघ म्हणून एक क्लब आहे. तिथं आम्ही ग्रामीण भागातली जेवढी पोर आहे, ओके. ज्यांना पैसे जेवढे जमतात त्या हिशोबाने आम्ही घेतो. असं नाही की कंपल्सरी फीज आहे. तरी हा. आमची फीज एकदम मिनिमम आहे. ज्यांना जमते ती देतात. पण कंपल्सरी रूल असा आहे की तुम्ही एकदा आले की त्याच्यानंतर कधी ऍबसेंट नाही राहायचं. आणि त्यासोबत आमचा व्हॉलीबॉलचा जो ग्रुप आहे, तो व्हॉलीबॉलचा ग्रुप आमचा एक काय बोलतो मावळ स्पायकर्स म्हणून खूप म्हणजे प्रचलित आहे. प्रचलित आहे. हा. आणि काम असं करतोय की कुठेही आम्ही फिरता फिरता इकडे तिकडे गेलो, कुठून आम्हाला व्हॉलीबॉल खेळताना एक चांगला प्लेअर दिसला, कुठे दिसला, त्याला त्याच्या घरासमोरून घेऊन जाण्यापासून परत आणून सोडणे, त्या सगळ्या गोष्टी आमचे पोरं करतायत. सगळे मिळून आम्ही करतोय तेवढं. बरोबर. बरोबर. म्हणजे अशा सगळे कामं चालू आहेत. तर यासोबतच काही मध्ये मला कृष्णराव बेगडेचे स्टुडंट सुद्धा भेटले होते एका टुर्नामेंटला. तेव्हा त्यांनी सुद्धा खूप इंटरेस्ट दाखवला आणि त्यांना सुद्धा गायडन्स चालू आहे. तर कधी कधी काय होतं, ट्रॅव्हलिंग इश्यू खूप जास्त होतं. तर आम्ही ऑनलाईन जे व्हिडिओ आहे ना ते रेकॉर्ड करतो एखाद्या प्रशिक्षणाचा, आणि ते रेकॉर्ड आम्ही त्यांना सेंड करून त्यांना गायडन्स करतोय सध्या. असे 2-3 शाळेचे स्टुडंट्स आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. बरोबर. आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याने की तुमची जी बीपेडची डिग्री कंप्लीट केली, तर त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहे आणि स्कोप किती आहे? हो. नक्की स्कोप खूप आहे सर. आपण जे बघतो की एक बघण्याचा दृष्टिकोन थोडंसं साईडला ठेवून जर आपण विचार केला ना, तर स्कोप खूप आहे. सध्या माझं म्हणणं असं आहे की लेडीज जे आहेत, पोरी जे आहेत, त्यांच्यासाठी खूप स्कोप आहे. आपण कुठेही जरी गेलो आता सध्याच्या शाळेमध्ये बघितलं ना, फक्त जेंट्स टीचर स्पोर्ट्स टीचर आहे असं बरोबर आहे. नाहीये. म्हणजे मोस्टली आहेत. हा, आपल्या म्हणजे आपल्या भागात तरी आहे. आमच्या वेळेस तर तसंच तसंच होतं. होतं. करेक्ट, बरोबर करेक्ट. माझ्या वेळी सुद्धा तसंच होतं. पण सध्याला मी बघितलं, आमचे VPSC बोके मॅडम आहेत, त्यांनी सगळे वैशाली तारू मॅडम आहेत, त्यांनी सगळ्यांना म्हणजे असे खूप हे केलं. आमचे प्रतिभा मॅडम जे आहेत तळेगावातले कार्यालय इंद्रायणी महाविद्यालयामध्ये आहेत, त्यांनी खूप पोरींना किंवा त्यांच्या थ्रू त्यांनी गाईड केलंय की या फील्डमध्ये पोरी करू शकतात. बरोबर. त्यांनी करून आणि सुद्धा म्हणजे दाखवलं. त्यांना ऑपॉर्च्युनिटीज थोड्या opportunity जास्त आहे. खूप जास्त आहे, मुलींना जास्त आहे. कारण का हा. आता कसं झालंय, पूर्वी मुलींना म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मुलांनाच ठीक नीट गायडन्स होत नव्हता. नव्हता. आता असं आहे की मुलांपेक्षा जास्त मुली मुली- स्पोर्ट्स मध्ये करेक्ट, जास्त कामगिरी चांगली करतात. खूप चांगली करतात ते. त्यामुळे तर त्यांना जर त्या फील्डमध्ये म्हणजे जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज जॉब त्या हिशोबाने जास्त खूप खूप अतिशय खूप आहे. आता म्हणजे क्रायटेरियाच असा झालाय की प्रत्येक शाळेला एक जेंट्स टीचर आणि एक लेडीज टीचर हवेच आहे. सध्याच्या प्रायव्हेट शाळांमध्ये आता बरोबर. चालू आहे. तर खूप आहे आहे. म्हणजे हो, चांगल्या खूप लेवलला scope चांगला. स्कोप आहे. आणि एक लगभग हम्म. एक अंदाज, आता आपण आपला पॉडकास्ट म्हणजे सामान्यांच्या हिशोबाने आपण हे करतोय. ज्यांच्याकडे पैसा आहे करेक्ट, ते करेक्ट. नॉर्मल शिक्षण घेऊन हम्म. काहीतरी नॉर्मल डिग्री घेऊन जॉबला जाणार असं तर नाही. आपण सामान्यांसाठी पॉडकास्टवर करतो. ही सगळी माहिती देतो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो पगार, सामान्यांच्या ह्याच्यात पगार. पगार. करेक्ट. की मिनिमम पगार जॉब डिग्री झाली आणि एखाद्या शाळेमध्ये जॉब चालू झाला तर किती पगार भेटणार, मिनिमम मिनिमम. किती पगार भेटू शकते, आणि त्याच्यात चांगल्या लेवलला काम करतात 2-4 वर्ष जे लोक हे करतात त्यांना किती पगार, त्यांनी एक अंदाज. जर तुम्ही समजा फ्रेशर आहात, हम्म. आता तुम्ही सध्या जस्ट डिग्री घेतली आणि तुम्ही जेव्हा फ्रेशर आहात, जेव्हा तुम्ही बाहेर निघता, तर मिनिमम सध्या सगळ्या शाळांचा एक रूल आहे की BPEd डिग्री असेल किंवा BEd डिग्री असेल त्यांना मिनिमम 15,000 पासून सुरुवात आहे. बरोबर. हा. आणि जर तुम्ही याच्या मागं तुम्ही जर चांगलं केलं असेल, म्हणजे चांगला खेळाडू असेल किंवा चांगल्या स्तरावर तुम्ही पोहोचलेले असेल,
तर त्या हिशोबाने तुमचा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही कसं हे करता त्यांना कन्व्हिन्स करू शकता, त्या हिशोबाने सॅलरी वाढते. ओके. बेसिकली जर बघायला गेलं तर आपली जी एस स्कूल आहे तिथं 15,000, बट जे इंटरनॅशनल स्कूल्स आहे, सीबीएसई स्कूल्स आहे, प्रायव्हेट तिथं स्कूल हा मध्ये प्रायव्हेट, तिथं एकेकाला 20-22 पेक्षा 25 पर्यंत मी स्टार्टिंग बघितलंय. स्टार्टिंग. ओके ओके. आणि हा, एक जर का 3-4 वर्ष एक्सपिरियन्स वर आहे. एक्सपिरियन्स्ड आहे तर हा, त्यांना म्हणजे नक्की. अं, प्रत्येक चांगलं. शाळेला असं वाटतं की बाबा एक एक्सपिरियन्स टीचरच आपल्याला हवा, त्याला ऍक्च्युली सध्या नॉलेज जास्त असतो. बरोबर एक्सपिरियन्स टीचर सध्याच्या घडीला 27,000 ते 30,000 रुपये सुरुवात घेतो. बरोबर. कुठल्याही शाळेला त्यांनी जर स्विच केलं तर जाऊन तो 30,000च्या वरच मागतो ओके. म्हणजे सामान्यांसाठी सामान्यांसाठी. हा, अं, चांगलं हे एक ग्रामीण भागातलं रेट सांगितलं सर. हा म्हणजे बरोबर. एक सॅलरी जे स्लिप असते ती ग्रामीण भागातली सांगितली, कारण इथं आजूबाजूच्या शाळेचे पोरं जास्त ऍडमिशनच्या हिशोबाने फीस सुद्धा कमी असते. बरोबर बरोबर. आपण जर थोडस सिटी सिटी एरियामध्ये एरियामध्ये जर गेलो ना सर, 45च्या खाली कुठलाही स्पोर्ट्स टीचरला भेटत नाही आत्ताच्या घडीला. 45,000च्या वरच. बरोबर. आता इन्कम झाला, पण तुम्ही पॅरेंट्सला कसं कन्व्हिन्स करू शकता, की म्हणजे हो, पॅरेंट्सला आपण कन्व्हिन्स करायचंय, तर तुम्ही थोडक्यात पॅरेंट्स लोकांना काय सांगसाल, की कशी आहे फील्ड, हे काय लेवलला काम करू शकतात मुलं? करेक्ट. ऍक्च्युली माझी विनंती असेल पॅरेंट्स लोकांना की त्यांनी थोडस याच्यावरती, ज्या ज्या लोकांनी या गोष्टी म्हणजे या डिग्री केल्या त्यांच्याशी एकदा बघून बोला तरी, चर्चा करा. चर्चा करा. काय होतं, शिक्षण झालं बारावीनंतर काय ऑप्शन, काय बीएससी झाला, इंजिनिअरिंग झाला, हे मेन झालं. मेन डिग्री हा, मेन तेवढंच. डिग्री. प्रॉब्लेम फक्त एवढं होतं पालकांना की ट्रॅव्हलिंगचा, की तिकडे जाणार कसं, करून येणार कसं, कारण आपल्या इथं तर सध्या पुण्यामध्ये 2 कॉलेज सध्या चालू आहे. तर माझी एक विनंती अशी असेल की तुम्ही कॉलेज किती लांब आहे या अंतरावर सोडून त्यांनी किती लवकर त्याच्या पायावर उभं राहील या गोष्टीकडे लक्ष द्या. बरोबर. ऍक्च्युली ही एक गोष्ट अशी की निघला निघला तुमच्याकडे जॉब आहेत, पण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तेवढा परिपूर्ण व्हायचं. डिग्रीज लोकांना माहिती नाही. आता हो, इंजिनिअरिंग इतकी झाली की बघन तिथे इंजिनियर, करेक्ट करेक्ट. हा, पण ही डिग्री जास्त लोकांना माहिती नसल्यामुळं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आराम के साथ जास्तच आहेत. जास्त आहेत, जास्त आहे. नक्की. नाही बघितलं तरी आपल्या आजूबाजूच्या भागात तुम्ही जेवढे शाळा आहे, प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स टीचर पाहिजेच. कंपल्सरी. आणि सध्या बघितलं गेलं तर हाय कमतरता मान्य करतो, पण लेडीजची कमतरता सर्वात जास्त आहे. तर लेडीज लोकांनी किंवा जेंट्स लोक जे करणार आहे त्यांनी नक्की ट्राय करा ही फील्ड. म्हणजे जे पहिल्यापासून ज्यांना स्पोर्ट्स हो, आवडतंय आवड आहे, आवड आहे. त्यांनी याच्यामध्ये जास्त थोडं लक्ष दिलं तर बरोबर. चांगल्या लेवलला ते. या गोष्टीवर एक बोलू इच्छितो सर, की कसं असतो की एखादा मुलगा असतो, मुलगी असतो, त्याच्यात ती टॅलेंट भरपूर पडलेलं असतं, बट पालक काय म्हणतो, नाही रिझल्ट दाखव मला, या सब्जेक्ट मध्ये एवढे कमी कशाला, ते स्पोर्ट्सचं मला काही घेणं देणं नाही. पण त्याच माणसाला तुम्ही जर त्याच पोराला तुम्ही जर एक ट्राय द्या, तुम्ही त्याला त्या फील्ड मध्ये तुम्ही करू द्या, 100% तुम्हाला रिझल्ट ह्याच्यापेक्षा जास्त भेटणार. नक्कीच. आता आम्ही पण शाळेत होतो, आम्हाला पीटीचा जो आमचा हम्म. पिरियड होता त्याच्यात आम्ही ती कवायत करण्यातच घालवली. हो, करेक्ट. हा, हा, म्हणजे की त्यावेळेस तेवढा स्पोर्ट्सला हे नव्हतं. हे नव्हतं. आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला खेळलोय, हो. पण ते पोरांना तेवढा इंटरेस्ट होता. हम्म. आमचे काही सर पण होते, ते मदत करायचे, हो, पण त्याच्या पुढे गायडन्स भेटलाच नाही. नाहीच भेटला. करेक्ट. आणि आत्ताचे पेरेंट्स काय आहेत की मुलांच्या ऍक्टिव्हिटीज कडे जास्त जास्त लक्ष लक्ष देतात. देतात ते. करेक्ट त्याच्यामुळं स्पोर्ट्स टीचरला पण तेवढी व्हॅल्यू आहे आहे. आत्ता. हो हो, नक्की. खूप असे पेरेंट्स आहेत जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी मला फोन करतात की Yes. तुम्ही इथं नाही तर तिकडे आमच्या तळेगाव मध्ये या किंवा कुर्डीला या, तिकडे येऊन आमच्या पोरांना प्रशिक्षण द्या. पण आमचं पण कसं थोडस आम्ही कुठेतरी टायअप असतो, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. बरोबर. तर पालकांचा इंटरेस्ट सध्या वाढलेला आहे, तर माझ्या पालकांना एवढाच विनंती की त्या पोराला किंवा पोरीला त्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल ना, तर त्यांनी ती गोष्ट करू द्या. त्या बरोबर. गोष्टीने त्याला 100% फायदा होणार आहे, कुठं ना कुठं जाऊन. आता तुम्ही जर विचार करता फक्त क्रीडा शिक्षक, मग त्या डिग्री नंतर तुम्ही 2-3 गोष्टी अजून करू शकता. त्यानंतर थोडस एक आपला कोर्स केला, जिमचा कोर्स केला किंवा काय, तुम्ही ऍज अ जिम कोच म्हणून होऊ शकता. तुमच्या इक्विपमेंटचं नॉलेज असतो, तुमचं ग्राउंडचं नॉलेज असतो. फक्त म्हणजे शिकवायचं असंच नाहीये, तुम्हाला दुसऱ्या 4 गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीने सुरुवात करता येतात. म्हणजे ही बरोबर. फील्ड खूप वास्ट आहे. बघण्याचा दृष्टिकोन थोडंसं बदला पाहिजे की याच्यातनं कसं आहे, पण याच्यातनं आपण कसं काय घेऊ शकतो त्याच्याकडे लक्ष बरोबर. दिलं पाहिजे थोडं. आता तुम्ही जसं ह्याचं सांगितलं त्याच्यामुळे मला एक लक्षात आलं की 2 वर्ष तुम्ही जे कॉलेजमध्ये डिग्री घेतली, हो, तर त्याच्यात सब्जेक्ट आणि तिथं तुम्हाला मेन काय शिकवलं जातं? ऍक्च्युली आम्हाला कसं मेन जास्त भर दिलं जातं की लेसन प्लॅन कसं करायचं आणि त्या पोरांना शिकवायचं कसं. ऍक्च्युली म्हणजे जर तुम्ही तुमच्याकडे कुठला मुलगा आहे तर तुम्हाला त्यावेळेला वर्गापासून ग्राउंड पर्यंत आणणे,
त्याला उभं करणे, त्याला त्या गोष्टी समजून सांगणे की आज आपण ही एखादी प्रॅक्टिस घेणार आहे, तर ती प्रॅक्टिस कशी घ्यायची. ती प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला सुरू प्रॅक्टिसच्या पहिले वॉर्मअप घ्यायचा. वॉर्मअप कंपल्सरी लागतो. त्याला किती मिनिटं द्यायचे, म्हणजे आपल्याकडे हार्डली म्हणलं तर प्रत्येक शाळेमध्ये 45 मिनिटाचा तास असतो. तर 45 मिनिटाचा तुम्ही कसा उपयोग करू शकतो या गोष्टी सांगितल्या जातात. तर घेऊन आणण्यापासून शिकवणे, शिकून झाल्यानंतर परत घेऊन जाणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. बरोबर. आणि त्याच्यात वेगवेगळे सब्जेक्ट वेगवेगळे पण आहेत. सब्जेक्ट्स आहे, कायन्सॉलॉजी झाली, अॅनाटॉमी झाली, अशा सगळ्या गोष्टी आहे ज्यामध्ये तुम्हाला शिकवतात. एखादी इंजुरी झाली, फर्स्ट एड वगैरे सब्जेक्ट असतो. इंजुरी झाली तर त्या इंजुरीला कसं आपण करू शकतो, ओके, म्हणजे ते पण हा बेसिक तिथं. बेसिक तिकडे कव्हर होतो सगळं काय. ओके. आता जसं की एखादा विद्यार्थी आहे, एखादी स्पोर्ट्सच्या गेम्स आहेत, कबड्डी आहे सपोज, आणि एखादा विद्यार्थी आहे ज्याला बघून तुम्हाला लक्षात आलं की यार हा विद्यार्थी चांगलं करू शकतो. मग तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं करता आणि तुम्ही चांगले प्लेयर्स आहेत ते कसे ओळखता, म्हणजे ते कसं काय तुम्ही आत्मसात केलंय किंवा हो. ते थोडं माहिती. नक्की असं बघायला गेलं तर आमचा जो सुरुवातीचाच हे असतो, जून जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हा आम्हाला टाइम पिरियड भेटलेला असतो, आमचं कामच तो असतो की स्क्रीनिंग करायचं. स्क्रीनिंग म्हणजे अर्थात 3 ते 4 गेम आम्ही निवडतो. असं नाही की प्रत्येकाला त्या गोष्टीमध्ये हे असतं, पण त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स झाला, कबड्डी झाला, सगळ्या अशा गोष्टी 4-5 गोष्टी घेऊन आम्ही ते स्क्रीनिंग लावतो. त्या स्क्रीनिंग मध्ये प्रत्येक मुलाला ते ट्राय करून देतो की हे गेम खेळून बघा तुम्ही. तर ते गेम मध्ये खेळत असताना त्याचे फुटवर्क कसं चालू आहे, हँड स्किल्स कसे चालू आहे, त्याचं नॉर्मल त्याचं थिंकिंग पॉवर कसं चालतो त्या गेमला घेऊन, त्या गोष्टीबद्दल आम्ही त्याचं थोडंसं वर्कआउट करतो. तर त्या वर्कआउट करून आमच्याकडे शीट बनवतो आम्ही. त्या शीटमध्ये मग त्यांना विभागून करतो. एखादा विद्यार्थी इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये चांगला असतो, जसं कॅरम झाला, बॅडमिंटन झाला, चेस झाला, तर त्या गोष्टीनं सगळ्यांना ट्राय देतो. असं नाही की एखादा राहिला. पण एखादा असं असतं की नाही सर मला ही गोष्ट खूप आवडते, पण त्याला त्याच्यात कधी कधी ती टॅलेंट नाही दिसून येत, पण त्याला दुसऱ्या गेम मध्ये आम्हाला दिसतो की तो करू शकतो. तर बरोबर. आम्ही त्याला ते सजेस्ट करतो. त्याच्या पालकांसोबत पण आम्ही याबद्दल चर्चा करतो की सर असं असं आहे, सध्या आम्ही याच्या गोष्टीमध्ये तो चांगला करतोय. तर पालकांचं पण कधी कधी रिस्पॉन्स थोडस हे असतो, पण काही पालक असे आम्हाला खूप भेटले की पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स की सर तुम्हाला जे कळतंय त्याच्यातून तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, तुम्ही खरंच त्याला त्याच्यामध्ये ट्रेन करा, आणि खरंच आम्हाला चांगले रिझल्ट भेटतात या गोष्टीमुळे. म्हणजे थोडक्यात एम एस धोनी, हा, म्हणजे त्यांचं कसं आपण करिअर झालं. मूवी बघितला आपण, हो हो. तर त्यांना हे क्रिकेट गोल फुटबॉलचं सुरुवात केली फुटबॉल होती त्यांनी तसं. आवडत होतं, मग त्यांच्या पण त्या कोचनी कोचमुळं हा ते आज याच्यात आले. याच्यात आले. बरोबर बरोबर. बरोबर. आता अ, एक स्पोर्ट्स टीचर म्हणजे एक जबाबदारी आहे हो की खूप. गुरु शिष्याचं नातं जे आहे तुमचं, हा ते तुम्हाला आत्ता म्हणजे ऍक्च्युली कसं होतं, आमच्या वेळेस असं होतं की आमचं काही चुकलं तर आमचे शिक्षक आम्हाला बेदम मारू शकत होते. हो. पॅरेंट्स पण त्या गोष्टींना काही बोलत नव्हते. पण आत्ता हात काही बांधले गोष्टी सर. असं आहे की तुम्ही एक स्ट्रिक्ट हे आलंय हो. सोशल मीडियामुळं, काही गोष्टी थोड्या जास्त आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा. सध्या सर बोललो तुम्हाला की आमचं हातच बांधले डायरेक्ट की आम्ही कुणाला मारू शकत नाही, कोणाला पनिश सुद्धा करू शकत नाही. अशीच एक घटना घडली होती. एका लेडीज टीचरांनी एका मुलीला सांगितलं होतं, 4वी ते 5वीच्या वर्गातली एक मुलगी होती. तिला सांगितलं की उठा बशा काढ, की तू असं असं हे नाही, तू उठा बशा काढ, सिटअप्स जे असतात आपले 10 काढायला लावले. दुसऱ्या दिवशी तीच मुलगी तिकडे जाऊन घरी जाऊन सांगितलं की मला आज टीचरने असं सांगितलं, आणि ते पॅरेंट्स स्वतः भांडायला आले. म्हणजे या गोष्टीमध्ये पालकांचं सुद्धा खूप काही गोष्टी चुकतात, चुकतात. थोडं फ्री हँड दिलं पाहिजे. थोडं फ्री हँड दिलं पाहिजे. आणि गुरु शिष्याचं नातं तुम्ही जे सांगता ते अतिशय स्वतः गुरुला जपणं खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. तुमच्याकडे एखादा विद्यार्थी येतोय, प्रॅक्टिसला येतोय, तो जर विद्यार्थी 4:30चा टाइम दिलाय, तुम्ही 4:30ला प्रॅक्टिस असते, तर आपण जो गुरु आहे त्यांना कमीत कमी 15 मिनिटं आपण अगोदर यायला रेडी पाहिजे. जर तो मुलगा लवकर येतोय आणि आपली वाट बघतोय, तर ते जरा मला कुठेतरी चुकीचं वाटतं. बरोबर. ती इथूनच सुरुवात होती गुरु शिष्याच्या नातं, मग त्याच्यानंतर त्याला परफेक्ट गायडन्स करणे. आजच्या घडीमध्ये सध्या खूप चिटिंग चालतात की ओव्हर एज झाला, ओव्हर एजचा मुलगा खेळून केला, म्हणजे समजा अंडर 17ची मॅचेस आहे, त्याच्यामध्ये अंडर 19चा येऊन खेळतो, ते गुरुने सांगितले असतं तू खेळ रे मी आहे म्हणून. पण हे जरा कुठेतरी मला खटकतं की ते करून काय होतंय, म्हणजे तो मुलगा काय बोला नाही माझे सर होते, तो तिकडे जाऊन तेच बोलला की माझ्या सरांनी मला खेळवलं, पण त्यातनं तो शिकला काय. बरोबर. ते एक चुकीचं हे होतं ना, मेसेज जातो ना की बाबा हा त्यांनी शिक्षकाने आपल्याला सपोर्ट केला, मग आपण खेळत गेलो, पण पुढे पुढे काय. आणि जे त्या कॅटेगरीचे जे अंडर हा 17 ला अंडर हो 19 वाला खेळला तो भारीच खेळणार. भारीच खेळणार, फरक पडतो ना सर. पण
त्या मुलाला पण त्याचा काही फायदा नाहीये ना, कारण की काहीच तो फायदा बारीक मुलांमध्ये चांगलंच खेळणार आहे. नक्की आपण या तालुक्याला करू शकतो, डिस्ट्रिक्टला करू शकतो, पण जेव्हा स्टेटला किंवा नॅशनल जातो तेव्हा आधार कार्ड प्रूफ सकटच सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतरच तू जातो. जसं बघायला गेलं तर आता सध्या नॅशनल पर्यंत अँटी डोपिंगचं पण आलेलं आहे. त्या सगळ्या टेस्ट होतात त्याच्यानंतर तो ऍटलीट तिकडे जाऊन खेळू शकतो. तर एवढं हे झालंय. पण सध्याचे जे ग्रोईंग स्टेजला असतात तिथंच जर तुम्ही त्या शिक्षकाने जर त्याला असं केलं तर एक वेगळा मेसेज जातो आणि तो तुमचं नातं जर हे होतं. तर बरोबर. माझ्या याच्यात बघायला गेलं तर मला शिष्य खूप भारी भेटले. मुलं असू दे, मुली असू दे. आज मी जे कारलेला जे क्लब चालवतो सर, अक्षरशः माझ्याकडे असे ना 7-8 मुलं अशी आहेत जे मला 5 वर्षापूर्वी माझ्याकडे शिकले होते. सध्या ते त्यांचं बॅचलर डिग्री वगैरे करतात, कोण कोण जॉबला पण आहे. करेक्ट ते शनिवार रविवारी कसंही ते 4:30चा टाइम काढणार. 4:30ला ते हजर राहणार. तळेगाव असून तो देवरुख असून तिथून ते येतात. तिकडं मी चालू करायच्या अगोदर ते स्वतः येऊन ग्राउंड रेडी करतात. ग्राउंड रेडी करून पोरांची प्रॅक्टिस वॉर्मअप सुरुवात करतात. मग बाकीची कामं चालू होतात आमचे. हे एक हा आपले एक आवड आणि एक आवड आहे. हे म्हणतो हो आपण डेडिकेशन असतं डेडिकेशन आणि ते पाहिजेनच. पाहिजे. तेच त्यांना त्यावेळेस जसं जे शिकवलं आलं होतं त्यांनी त्यावेळेस समजून घेतलं आणि ते मला ऍक्च्युली सांगावं लागत नाही. तसं माझ्यासोबत असे शिष्य माझे चांगले शिष्य माझ्याकडे आहे. बरोबर. आणि आता समजा ह्याच्यात म्हणजे एक छोटासा प्रश्न राहून गेला मध्ये, अच्छा. की सपोज एखादा विद्यार्थी आहे त्याने मराठी कॉमर्स मधनं 12वी केली, हो. तर ही बीपीएड जी डिग्री आहे ह्याच्यात इंग्लिश मध्ये सगळं विषय आहेत का मराठीमध्ये आहे? कसं काय ते मागाशी विचारायचं राहून हो. गेलंय. सर आपलं जे विद्यापीठ आहे ते हे सगळं गांभीर्याने बघून की पहिलेच त्यांनी क्रायटेरिया दिले कुठल्याही लेवल. कुठल्याही याच्या म्हणजे तुम्ही डिग्री बद्दल सांगताय हा. ना सर आपण, तर कुठल्याही फील्ड मधनं तुम्ही आला, मराठी कॉमर्स असू दे, इंग्लिश कॉमर्स असू दे, कुठल्याही फील्ड मध्ये असू दे, तुम्हाला तिथं लँग्वेज बॅरियर नाही. ओके. तुम्हाला इंग्लिश मध्ये पण लिहू शकता, मराठीमध्ये पण लिहू शकता, कुठलंही काही बॅरियर नाहीये तुम्हाला. एवढं त्यांनी युनिव्हर्सिटीने आपल्याला सविस्तर केलेलं आहे. आज बघितलं गेलं तर आपलं गव्हर्नमेंट जॉब जास्त तर मराठी शाळांचं, आपल्या झेडपी शाळा असेल हा, किंवा बरोबर ना. सगळीकडे हे हा, असतं. मी त्याच हिशोबाने हा. की एखादा विद्यार्थी कसं असतं, ग्रामीण भागातली मुलं आहेत मराठी मीडियम त्यांना 12वी पर्यंत मराठी झाले आणि नंतर पुढे इंग्लिश मध्ये आलं तर ते परत थोडस एक भाषेचा न्यूनगंड म्हणतो ना आपण, हो हो की ते थोडं पोरं हे जातं. घाबरतात नक्की. हा आणि एक मागे राहतात. नाही तेवढं सविस्तर आपल्या विद्यापीठांनी तेवढा जाणून बुजून त्यांनी केलेलं आहे. केलेलं आहे, तेवढं चांगलं सगळ्या केलेलं मुलांना म्हणजे असं नाही की जाऊन त्यांनी इंग्लिश मध्येच आन्सर लिहावं असं काही गरजेचं नाही. जे प्रेफरन्स तुम्हाला लँग्वेज मराठी किंवा आहे. पण इंग्लिश. ते शिक्षण घेताना इंग्लिश चांगलं सुधरून घेणं पण महत्वाचं आहे, कारण का महत्वाचं आहे सर. एखादा प्रायव्हेट जॉब आला, हो करेक्ट. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आला हो आणि तुम्ही मराठीतनं शिकलेत, हा, हा खूप फरक पडतो सर. तर ते भाषेचं तुमचा हे क्वेश्चन खूप चांगला आहे सर. बघायला गेलो तर आता सध्या मोस्टली प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं. बरोबर. पण तिथल्या टीचर्स जे असतो, क्रीडा शिक्षक कसं मराठी बॅकग्राऊंड असल्यामुळं त्यांना शिकवता येत नाही. तर इथं कम्युनिकेशन स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. इंग्लिश मिडियम शाळेत ऑफकोर्स ते सांगणार की आमच्या प्रत्येक मुलाला तुम्ही इंग्लिशमध्येच गायडन्स करा. आपल्या काळात कसं होतं, सावधान विश्राम. हा, आज ते स्टँडर्डीज आणि अटेन्शन पर्यंत गेलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत की प्रत्येक ऑर्डर सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्येच द्यायला लागते. तर त्यामुळं काळानुसार आपल्याला सुद्धा घडवत यावं लागेल. बरोबर. की जशी रिक्वायरमेंट शाळेची असते तशी रिक्वायरमेंट आपण स्वतःमध्ये सुद्धा डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि ते इंग्लिश मीडियम जर स्कूल असेल तर तिकडे कंपल्सरी तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला लागतं. बरोबर. शफिक सर, आता आत्ताचं युग जे चाललंय, तर टेक्नॉलॉजीज आणि ह्या जे प्रत्येक गोष्ट नवीन नवीन येत चालली, हा ह्याचा उपयोग आपल्या तुमच्या फील्डमध्ये कसं उपयोग कसा होतोय आणि त्याचा काही दुरुपयोग आहे का? एक सांगू इच्छितो की जेव्हा मी स्वतः खेळायचो, मी VPS कडनं खूप वेळा खेळलो, DC कडनं खूप वेळा खेळलोय. तर जेव्हा तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय जेव्हा आम्ही जायचो, तेव्हा आमचे क्रीडा शिक्षक जे होते ते एक पानावरती आमचे नाव लिहायचे, 11 जणांची एक टीम बनवायची आणि ते पान जाऊन तिथं सबमिट करायचे. म्हणजे बरोबर. हे होतं. आमच्या वेळेस पण हा तसंच होतं. मग ते थोडंसं ग्रो झालं. अजून 2-3 वर्षानंतर ते झालं की एक पूर्ण फॉर्मच भरून यायचं त्यांच्याकडनं यायचं. त्याच्यावरती पूर्ण लिहिलेलं असायचं, पुणे जिल्हा पुणे तालुकास्तरीय वगैरे त्याच्यामध्ये डिटेल लिहून द्यायचे. पण आता जे आम्ही काम करतोय सर, कोरोना नंतर जे इफेक्टिव्ह मध्ये आले की डिजिटल इंडिया कसं करायचं, त्या डिजिटल इंडिया मार्फत त्यांनी एक टेक्नॉलॉजी चालू केली. सध्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनच्या अंडर DSO ची एक साईट असते. महादेव कसगावडे सर आपले जे डिस्ट्रिक्ट हेड आहेत
त्यांच्या अंडर ती एक साईट चालती. त्या साईट वरती आपल्याला प्रत्येक मुलाला त्याचे डिटेल्स अपलोड करायला लागतात, आधार कार्ड नंबर सकट. त्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला त्या पोराचा पर्सनल एक आयडी भेटतो, की पोरगा या शाळेचा आहे. त्या डिटेल जर टाकली, ते आयडी जर टाकली, त्या डिटेल सगळे येतात. प्लेयर आयडी सकट सगळं येतं. अरे वा. हा, म्हणजे एखादा म्हणजे म्हणते की या शाळेचं नाही तर त्या शाळेत कुठं मॅचेसला गेलं तर हा प्रॉब्लेम होतो की ऑब्जेक्शन घेतात किंवा काय होतं. त्यानंतर डायरेक्ट ते कुठनेही हा म्हणजे त्या आमच्या वेळेस तसं व्हायचं. करेक्ट. हा, कुठल्याही मोबाईलवरून तुम्ही ओपन करू शकता तिथं त्यांचं प्लेअर आयडी टाकलं तर सगळी डिटेल त्या पोराची तुम्हाला भेटेल, की कुठल्या शाळेचं आहे, किती जन्मतारीख आहे, कुठं खून आहे, बर्थ मार्क सगळं काय दिलेलं आहे, कुठं राहतो, काय राहतो, सगळं काय डिटेल बरोबर. त्याच्यामध्ये येऊन आता पूर्वी कसं होतं आमच्या वेळेस, हा. ज्या जिल्हास्तरीय मॅचेस व्हायच्या त्या तळेगावला व्हायच्या. हो. तर एकंदरीत काय व्हायचं, तळेगाव वर्सेस लोणावळा अशा टाइप मध्ये मॅचेस व्हायच्या त्या. अजून सुद्धा होतात. हा. तर त्यावेळेस काय व्हायचं की सपोज व्हीपीएस टीम फायनल पर्यंत पोहोचली, हो. तर पुरंदर शाळा जर का तिथं आलेली आहे हो. आणि एखादा चांगला प्लेअर आहे तिथं, हो. म्हणजे आमच्या समोर घडलेला विषय हो. आहे हो. की पुरंदरचा विद्यार्थी VPS चा विद्यार्थी म्हणून खेळलेला आहे. अच्छा सर, होतो सर, नक्की म्हणजे होतो. त्यावेळेस की तो हा. विद्यार्थी चांगला होता, त्यांची टीम, आणि तळेगावच्या शिक्षकांना तो मुलगा कुठला आहे माहित नसतं हे माहित नसतं. माहित नसतं. आता तुम्ही जे सांगितलं ते टी-शर्ट खूप, बदललं की संपलं. तुम्ही जे सांगितलं की ते हो. खूप चांगली गोष्ट आहे. हो, सध्या चालू आहे, सगळ्या गोष्टी इन प्रोसेस चालू आहे. सगळीकडे त्याचे update चांगले होत चालले. चांगले होत चालले, की बरोबर. एखादा मुलगा दुसरीकडे खेळू शकत नाही. बरोबर आहे. आता ह्या म्हणजे एखादा स्पोर्ट्स मध्ये विद्यार्थी चांगला आहे आणि त्याला तुमच्या फील्ड मध्ये यायचं, हो. तर त्याला क्रीडा शिक्षक म्हणून हम्म. स्टडीज काय असतात किंवा अभ्यास करावा लागतो का? हो. हो. समजा एखादा विद्यार्थी स्पोर्ट्स मधनं घडून आलाय आणि त्यांनी डिग्री कम्प्लीट केली. हो. तर जेव्हा कम्प्लीट केल्यानंतर तो जेव्हा तो कार्यरत होणार, कुठल्याही शाळेमध्ये तो जाऊन काम करतोय, तर त्याला ऍक्च्युली पहिले शाळेबद्दल थोडीशी माहिती घ्यावी लागणार. शाळेला ऍक्च्युली कुठल्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे, त्या शाळेमध्ये कुठल्या स्पोर्ट्सचं ग्राउंड आहे, त्या बरोबर. गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला एखादं बॉक्सिंगचं मुलगा रेडी करायचं, पण ते बॉक्सिंगचं मटेरियलच नाही तुमच्याकडे, तर नाही होणार. तर बरोबर. ती शाळेचं रिक्वायरमेंट काय, त्याच्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये तुमचे कुठल्या स्पोर्ट्सला जास्त प्राधान्य आहे, कुठल्या स्पोर्ट्सला नाहीये, हे पण बघायचं. ज्या तालुक्यामध्ये जास्त स्पोर्ट्स होतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही करा. पण एखादा स्पोर्ट्स कसा असतो की आपल्याकडे 98 स्पोर्ट्स चालतात आपल्या पुणे डिस्ट्रिक्टमध्ये. तर आपण जास्त फोकस कशावर होतो, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट बरोबर. या बरोबर. गोष्टीवरती करतो, फुटबॉलवरती करतो. आता पण काही गोष्टी अशा आहेत, जशी टायकोंडो झाला, परत आर्चरी झाला, या गोष्टीमध्ये कोण करायला रेडी होतच नाही. बरोबर आहे, कारण का ते स्कूल मध्ये त्या गोष्टी अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर ते क्रीडा शिक्षकाला ओळखणे, त्याला त्या गोष्टीची स्टडी करावी लागते, तालुका स्टडी करायला लागतो, आजूबाजूच्या 4 शाळा स्टडी करायला लागतात. त्यानंतर त्यांनी डिसिजन घ्यावा की या स्पोर्ट्समध्ये आपल्याला चान्सेस आहे कुठून जिंकायचं. बरोबर. तसे गेम निवडायचे, तुमच्या पोरांची कॅपॅसिटी चेक करायची. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला प्रॅक्टिस द्यावीच लागणार. बरोबर. त्यानंतर तुम्हाला रिझल्टची अपेक्षा करायची. म्हणजे असं करू शकताय, बरोबर. करावं त्यांनी. म्हणजे आता म्हणजे थोडक्यात आमच्या वेळेस आम्ही VPS चे, हो. आम्हाला माउंट सेंटन तळेगावलाच माहिती होतं की बास्केटबॉल कोर्ट आहे आहे. बाबा. हो. हो. हा, डॉन बॉस्को मध्ये मला वाटतं त्यावेळेस होतं. हा, बट एवढा हे नव्हता. हा, बाकी फक्त अख्ख्या तालुक्यात आम्हाला माहिती असलेली शाळा जिथं बास्केटबॉल कोर्ट आहे, हो. आम्ही आपले कबड्डी आणि खो खोचे प्लेयर. हो. हा मातीतले आणि गेम. हा, पण ते तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की इतर गेम्सची पण माहिती घेऊन स्पोर्ट्स टीचरने त्या लेवलला घेऊन जायला. काम करणे आणि नेणं हे त्यांचं काम आहे. काम. सर, थोडक्यात मगाशी तुम्ही सांगितलं की मुलींना स्कोप जास्त आहे, हो. तर ही डिग्री मुलींनी हा कोर्स केला तर त्यांच्यासाठी कसं उपयोगी राहील किंवा त्यांच्यासाठी किती फायद्याचं आहे, ह्याच्या बाबतीत थोडीशी माहिती तुम्ही दिली तर बरं होईल. सध्या जसं आपल्या काळानुसार बघतोय आपण की मुली कुठं कमी पडत नाही. मुलांसोबत ते कांद्याला कांदे लावून ते शिक्षण पण घेत आहेत आणि चांगल्या चांगल्या जागी नोकरी पण करत आहेत. तर एक सध्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरती म्हणून खूप जोरात काम चालू आहे. बरोबर. तर काही मुली आहेत ते पोलीस भरतीसाठी खूप मेहनत करतात, खूप मेहनत करतात, पण कुठेतरी अपयश येतो किंवा काय होतं. मग तिथून त्यांनी हताश न होता त्यांनी ही फील्ड ट्राय करावी अशी माझी विनंती असेल त्यांना. किंवा म्हणजे हे खूप चांगलं सजेशन आहे हो. की त्यांची पोलीस भरतीमुळं हा. ट्रेनिंग एवढी चांगल्या चांगली लेवलची झालेली झालेली असती हो.
की ते ह्या फील्ड मध्ये चांगल्या लेवलला हा. काम करू तर शकतात. काय होतं, घरचे पण म्हणतात की इथं काही होत नाही ना, सोडून दे, तू चल इथं लग्न कर किंवा काय अशा म्हणजे पर्सनल बरोबर गोष्टी बरोबर. सांगतोय. बट त्यांनी जर या फील्डमध्ये ट्राय करता करता त्यांनी जर केले, तर त्या 3 वर्ष जे तुम्ही देता ते ग्राउंड वरती मेहनत घेतात, सगळं करतात, त्याचा फायदा इथं होणार सर, 100% होणार. बरोबर आहे. एखादी क्रीडा शिक्षक म्हणून जर तुम्ही कार्यरत आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी नॉलेज असणार आहे. तुम्हाला फक्त जो थोडासा थिअरिटिकल नॉलेज जो असतो तो टॅकल करायचा आहे, पेपर द्यायचे, पास व्हायचं, त्याच्यानंतर तुम्हाला 100% नाही होणार आहे. आणि पोलीस भरती ज्या पोरी सर मेहनत घेतात ना, त्यांची फिजिकल फिटनेस खूप चांगली असती आणि ते नक्कीच. खूप काही या गोष्टीमध्ये करू शकतात आणि त्यांचा खूप फायदा होणार त्यांना. बरोबर बरोबर. नाही म्हणजे खूप चांगलं ऍक्च्युली सजेशन आहे हो. की जे लोक एमपीएससी युपीएससी ची तयारी करतात. पोलीस हा, भरती पोलीस यांची भरतीची ग्राउंडची तयारी ग्राउंडची तयारी करतात. युपीएससी एमपीएससी हा, नाही ग्राउंडची ग्राउंडची तयारी करतात. तयारी जे लोक करतात आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगलं एक हो. ऑप्शन आहे. आता एक स्पोर्ट्स टीचर म्हणून तुम्ही एक वर्षभर एखाद्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवताय, हो. तर तुम्हाला रिझल्ट देणं किती बंधनकारक आहे? तर खूप सर. हा? प्रत्येक शाळेचं असंच असतं. फेब्रुवारी झालं, मार्च एंड झालं, तुम्ही काय केलं? वर्षभर तुम्हाला दिलं होतं, तुम्ही काय केलं? असाच प्रश्न येतात. त्यापेक्षा धन्यवाद सर, तुम्ही एवढं सगळं काम केलं आपल्या शाळेसाठी, असं ऐकण्यात खूप भारी वाटतं. बरोबर. त्यासाठी तुम्हाला खरंच मेहनत घ्यावी लागते मुलांमागे. मुलांच्या पालकांना कन्व्हिन्स करण्यापासून त्यांना ग्राउंड पर्यंत आणणे, ग्राउंडवर त्यांचं वर्कआउट घेण्यापासून गेम शिकून त्यांचं बाहेर कॉम्पिटिशनला घेऊन जाऊन आणून रिझल्ट देणे हे खूप महत्वाचं आहे सर. काय काय आता जे मी याच्या पहिले तुम्हाला सांगितलं की मटेरियल नसतो, इक्विपमेंट नसतो, बरोबर. तुम्ही रिझल्ट द्या ना सर, शाळा तुम्हाला सपोर्ट करणार. हा. माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. मी असा विचार नाही केला की बाबा मला इक्विपमेंट भेटेल नाही भेटेल, पण मला पाहिजे ना, मी देणार, रिझल्ट देणार. त्या पोरांकडनं त्या गोष्टी करून घेतल्या, त्यांनी रिझल्ट चांगले दिले. 2 वर्षात त्यांनी चांगला कबड्डीचा परफॉर्मन्स घेतला. आज माझ्या शाळेने मला मॅट दिली. परिणय विद्यालय कार्यालय जी आहे त्या शाळेने मला सांगितलं, तुम्ही 100% तुमचं काम करत असाल, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आणि ते 100% मला करतायत सर. तर नक्कीच. प्रत्येक गोष्टीसाठी आता तुम्ही जर म्हणतायत की नाही, काय म्हणतात, तुम्हाला पाहिजे, तुम्ही जाणार, फक्त हे इक्विपमेंट आहे आम्हाला पाहिजे, तर ते प्रश्न विचारा, कशासाठी पाहिजे, काय केलं तुम्ही हे विचार. तेव्हा तुम्ही काय उठून फक्त जाऊन नाही सांगू शकत, तुमच्या बरोबर. कडं काहीतरी पाहिजे की तुमचे अचिव्हमेंट्स काय, तुम्ही काय काय केलंय, कुठं कुठं तुमची पोरं जाऊन खेळून आले, कशामुळे हरली, इक्विपमेंटमुळे कमी कुठेतरी कमतरता राहिली, अशा जर गोष्टी तुम्ही पटवून दिल्या तर 100% तुम्हाला शाळा सपोर्ट करणार. आणि तुम्ही जर नाही मी दिलंय, होतंय, करताय, तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये हे नाही होणार. तुम्हाला बरोबर. त्याच्या मागे लागून त्यांच्या मागे फॉलोअप घेऊन तुम्हाला करावं लागणार. त्याशिवाय तुम्हाला शाळा हे नाही, आणि रिझल्ट देणे अतिशय गरजेची आहे. बरोबर. पण जेवढं तुम्ही रिझल्ट देणार तेवढं शाळा तुमच्यावर विश्वास दाखवते. हो, नक्की सर, नक्की. बरोबर आहे. आता तुम्ही अचिव्हमेंटच बोलले. आता मी सुरुवातीला सांगितलं, पण तुम्ही थोडक्यात तुमचे विद्यार्थी कुठपर्यंत आतापर्यंत कोणत्या कोणत्या गेम्स खेळलेत, हो. कुठपर्यंत ते सिलेक्ट झालेत किंवा अवॉर्ड्स त्यांना भेटलेत, हो. त्याची थोडक्यात माहिती. तसं माझ्या प्रवाहामध्ये बघायला गेलं तर माझ्यासोबत माझा मित्र खूप हेल्पफुल झाला मला. अजय तरडे म्हणून त्याचं नाव आहे. ओके. आम्ही दोघांनी जे पोरं घडवली त्यांनी आता सध्या ते अहमदनगरला जे नवोचषक झालं तिकडे सुद्धा ते पोरं खेळून आले, आणि चांगले स्टेट लेवलचे जेवढे टुर्नामेंट चालू आहे सध्या ते लोक चांगल्यापैकी गाजवतातच म्हणणं आहे की आपल्या ग्रामीण मावळ भागातलीच ग्रामीण मावळ भागातलीच तालुका. पोरं तिकडे जाऊन चांगलं, लिब्रो आहेत आमच्याकडे, सेंटर ब्लॉकर आहे, अटॅकर आहेत, चांगल्यापैकी कामगिरी त्यांनी केलेली आहे. बरोबर. तसंच बघितलं गेलं तर शाळेत लेवलला माझ्याकडे पोरी आहेत, माझ्या आंतरभारतीय बालग्रामच्या ज्या पोरी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलंय. लागोपाठचे 2 वर्ष त्या पोरींनी डिस्ट्रिक्ट क्वालिफाय केलेली आहे, आपल्या तालुक्याकडनं तेच खेळतात ते. आणि ओके. एवढं डेडिकेशन आहे त्यांचं की कुठे हार मानणार नाही, लागलं जरी ते उभं राहणार, परत खेळणार, पण शेवटच्या मिनिटापर्यंत ते सोडत नाही. एवढं त्यांचं डेडिकेशन आहे. आणि चांगल्यापैकी ते जे आमचं आता नुकतंच जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमचे ते बाल कल्याण समिती आहे त्यांच्याकडनं विभागीय स्पर्धेपर्यंत ते क्वालिफाय झाले, आणि विभागीय क्वालिफाय करून राज्यस्तरीय स्पर्धेला क्वालिफाय झाले. पण 11वी एक्झाम असल्यामुळे ते सध्या कॅन्सल झालं. पण तिकडे जो त्यांचा एक्सपिरियन्स होता, त्यांनी खरंच असं म्हणले की सर आम्ही त्या गेटच्या बाहेर कधी गेलो नव्हतो, पण आज या लेवलला आम्ही खेळलो, आमच्या लोकांना आमचे नाव माहिती आहेत, नावापासून आम्हाला सगळं बघतो, त्यामुळे त्यांनी खूप असं नाही की भारावून गेले ते की असा बरोबर. एक एक्सपिरियन्स गेला, आणि ते चांगल्या लेवलला ते खेळून आले. बरोबर. आणि मागे जसं मी ऐकलं की तुम्हाला लोणावळ्यातला एक चांगला असा पुरस्कार हो. लोणावळ्यातनं मिळाला. हो.
तर तो एक असा प्लॅटफॉर्म होता की आम्ही नुकताच असं गेलो, तर असं पूर्वी माहित नव्हतं आम्हाला, म्हणजे नाही सांगितलं गेलंच नव्हतं. त्यांना लेडीजचे जे टुर्नामेंट असतात, क्रिकेटचे टुर्नामेंट खूप कमी सपोर्ट केलं जातं. तर त्या फील्डमध्ये आमच्या पोरी सुद्धा चांगल्या खेळतात, त्यामुळे आम्ही आमची टीम टाकली होती. तर सागर चौधरी सर जे आहेत, आपले लोणावळ्यातले केटी स्पोर्ट्सचे जे सर्व आहेत, त्यांनी या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली होती पहिल्यापासून, आणि त्यांनी आवर्जून जे मावळामध्ये जे चांगलं काम करतायत, लेडीजसाठी म्हणणं कुठल्या फील्ड असो, पॉलिटिक्स सोडून बाकीचे ज्या फील्डमध्ये जे आहेत, त्यांनी ज्यांचं नाव केलं, जसं क्रिकेट असोसिएशनचे आपले मनोज भाऊ दाभाडे आहेत, त्यांचे सगळ्यांचे असे 4 ते 5 जण आम्हाला निवडलं होतं आणि आमचं तिथं सत्कार करण्यात आला, की यांनी म्हणजे काहीतरी घडवलंय, असं त्यांचा एक उद्देश होता. आम्हाला सुद्धा भेटल्यानंतर आम्हाला आनंद झाला, की चला कुठेतरी कोणतरी ओळखतोय आपलं एक बरोबर. काम दिसून आणि येतंय. आपण त्यामुळे जे करतोय त्याची एक हा, पोच पावती पोच आपल्याला पावती भेटली भेटली. तर पुढच्या कामाला आपण अजून चांगल्या चांगलं लेवलला. मला उलट अजून प्रोत्साहन झालं, की यार, की या फील्ड मध्ये आपण करत गेलो आणि आपल्याला एक्सपेक्टेड तर नव्हतंच. बरोबर. त्यांनी एक मला एक अजून म्हणजे प्रोत्साहन झालो मी, की अजून मी घडू शकतो, अजून पोरं करू शकतो. ते फक्त पगारावरती अवलंबून नाही करतात काम. बरोबर. जे गोष्टी ते सरळ, जे कोण आलं आपल्याकडे मदत मागायला, 100% आपण त्याला मदत करणार. आता नुकताच केव्हीएन शाळेमधून आला, मी त्या शाळेत काम सुद्धा नाही करत, पण तिकडनं फोन आले, की हे सर असे असे चांगले गाईड करतात, तुम्ही त्यांच्याकडनं. आणि पालक म्हणून एक धीरज लावाल म्हणून एक स्टुडंट आहे, त्याच्या वडिलांनी मला कॉन्टॅक्ट केला, आणि हे सगळं म्हणजे असं वाढत चाललंय, की बरोबर. लोकांना पण कळते, की हा कोणतरी आहे सध्या गाईड करतोय, त्यामुळं चांगलं वाटतं या फील्ड मध्ये काम करायला. नाही, नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली सुरुवातीला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहिला की सिव्हिल केल्यानंतर बीपीएड करायचंय किंवा ही फील्ड चांगली आहे, तू स्पोर्ट्स मध्ये तुम्ही चांगले आहेत, तर ते गायडन्स तुम्हाला अच्छा. त्यावेळेस कुणाचं झालं मार्गदर्शन, अं, किंवा तुम्हाला माहिती कुठून मिळाली? माहिती कुठून तर कसं होतं, मी सिव्हिल जसं क्लिअर केलं त्याच्यानंतर सिव्हिल मध्ये जॉब करत होतो, 2-3 वर्ष त्याच्यामध्ये जॉब केले सर. पण त्यानंतर थोडंसं असं संध्याकाळचं थोडंसं मला टाइम भेटायचा, तर आमच्या इथे एक सिंहगड इन्स्टिट्यूट म्हणून कॉलेज आहे लोणावळ्यामध्ये. तिथं नदीम सर आणि प्रवीण सर हे दोघं तिकडे व्हॉलीबॉल कोच म्हणून कार्यरत होते, आणि मला पहिल्यापासून त्या गोष्टीमध्ये आवड होती. तर मी डेली तिकडे जायचो आणि खेळायचो. खेळत खेळत थोडंसं त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला भेटलं. दोघांनी मला एक सांगितलं, की तू जर एवढं करतोय, तर ह्याच्यामध्ये थोडंसं डिग्री मध्ये ट्राय कर ना. तू आता आमच्यासोबत करत करत त्यांच्यासोबत मला त्यांनी एक ज्युनियर व्हॉलीबॉल कोच म्हणून त्यांनी मला एक कोच देऊन, त्यांनी बिगिनर्स जे पोरं असतात हा. त्यांना शिकवायला मला चान्स दिला. आणि ते काम बघत बघत त्यांनी मला सजेस्ट केलं, की बाबा तू कर. का असं इकडे तिकडे फिरतो तू? सॅटिस्फॅक्शन तुला कशामध्ये भेटतं तू सांग म्हणलं. मी बोललो, हा 100% मला याच्यात भेटतोय, खूप आनंद भेटतोय, आणि शिकवायला म्हणजे पोरं पण शिकतात, इज्जत भेटते, रिस्पेक्ट भेटते. बरोबर. तर त्या गोष्टीमध्ये त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. माझं बीपीएड सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दोघांनी मला खूप साथ दिली. आपले नदीम इनामदार सर जे कोल्हापूरचे आहेत ते, आणि प्रवीण बोजाळे सर आता ते मुंबईला कार्यरत आहे. त्या दोघांनी खूप या गोष्टीमध्ये सपोर्ट केला. ओके. आणि तुमची डिग्री झाल्यानंतर हा. तुम्हाला जॉब लगेच मिळाला का तुम्हाला त्याला काय स्ट्रगल करावं लागलं? कारण का आता तुम्ही सांगितलं की लगेच जॉब भेटतोय, हो. पण त्यावेळेस तसं होतं का? आता मी एवढं पण सांगतो क्लिअर, आता झालं भेटले तर डिग्री करायच्या अगोदर जॉब होता सर माझ्याकडे. अच्छा. डिग्री करायच्या अगोदरच माझ्याकडे जॉब होतं. त्यानंतर मला आमचे जे प्रिन्सिपल होते, जिथं मी फर्स्ट जॉब केला, त्याला म्हणजे खूप जण मला म्हणजे का सपोर्टसाठी खूप जण आले. जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या वेळेस थोडंसं आपल्या 16-17च्या दरम्यान डिमॉनिटायझेशन झालं होतं सर. 500 आणि 1000चे नोट सगळे बंद झाले बंद होते. झालं होतं. त्यावेळी जरा आपला सिव्हिलचा जो फील्ड होता तो एकदम घसकन खाली आला होता. परत रेती वाळू बंद झाली होती, सगळं झालं होतं. त्यामुळं जॉब नव्हता. माझ्याकडे जो ऍक्च्युअली प्रॉब्लेम होता, जॉब नव्हता. तेव्हा माझ्या फ्रेंड सर्कल सगळ्यांना माहित होतं. तेव्हा एक आमचे कलीग होते, सुमित्रा मॅडम म्हणून. त्यांनी मला सजेस्ट केलं, की तुम्ही एवढं स्पोर्ट्समध्ये चांगलं करताय, सगळं करतायत ना, तुम्ही ट्राय द्या ना तिकडं. मग त्यांनी माझ्यासाठी जॉब सर्च केले. आपले महेश सर आहेत कांतीलाल शाह मधले, त्यांनी त्यांनी सुद्धा त्यांच्या थ्रू त्यांनी जॉब आणला मला, आणि तो होता आपला जैन इंग्लिश मिडियम स्कूल तळेगावमध्ये. तर तेव्हा त्यांच्या थ्रू माझं तिकडं तेव्हा झालं, आणि त्या जैन इंग्लिश स्कूलमध्ये जाताना त्यांनी फक्त माझा एक डेमो घेतला. डेमो घेऊन सांगितलं, की तुम्ही सध्या आमच्या इथं जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर तुम्ही डिग्री पूर्ण करा, आम्हाला काही हरकत नाही. तुमचा जो क्वालिटी चाललाय तो चांगला चाललाय, स्कूलच्या पर्यायाने खूप चांगला आहे, तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर आमची विजय शिंदे मॅडम असेल, अपूर्वा मॅडम असेल, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि त्या ज्या थ्रू मला म्हणजे एक बोलतो की एक हुरूर भेटली, की जाऊ शकतो आपण या फील्डमध्ये पुढे. काम करता करता त्यांनी मला करू दिलं. बरोबर, म्हणजे कोणीतरी आपल्याला
तू कर आम्ही आहे हो, असं सांगणार आहे. पाहिजे. हो, अशी मला खूप भेटली सर. आता बघायला गेलं तर सर्वात मोठा याच्यामध्ये वाटा म्हणजे माझा मोठा भाऊ रफिक भाई. त्यांनी जेव्हा मला एक असं होतं की जसं मी शिकवत होतो तेव्हा मुलांना सुद्धा आवडत होतं सगळं. पण शाळेचा टाइम पुरेसा नसतो सर. कुठलीही एक टीम बनवायची असली शाळेचा टाइम खूप कमी भेटतो. तर त्या मुलांकडनं आणि यांच्याकडनं पालकांकडनं त्यांच्याकडनं एक सजेशन आलं की अशी अशी जागा आहे तुम्ही घ्या आणि तुम्ही चालू करा. इथं क्लब म्हणून चालू करा. पण तेव्हा क्रेकचं क्लब चालू करणं म्हणजे त्याचं भाडं आलं, त्याच्यासोबत सगळं इक्विपमेंट्स आले, सगळं आलं. ते कसं करणार? तर मोठ्या भावाला विचारलं तर तो म्हणणार, "तू कर ना, आहे ना मी. जे होईल ते बघू आपण. काय टेन्शन नको घेऊ. आम्ही डेअरिंग करू शकलो नाही, आम्ही त्या फील्डमध्ये करतोय. तू डेअरिंग करतोय ना, तू कर बिनधास्त. बरोबर. होईल क्लिअर. काय टेन्शन नको घेऊ." असं त्याचा शब्द होता. तो एक असा शब्द होता की लई हे झालं. बरोबर. त्यासोबत माझे जे 11वी 12वी सोबत मी जे डीसी मध्ये ज्या पोरांसोबत केलं, आमचा एक ग्रुप होता, 8 जणांच्या पोरांचा ग्रुप होता. त्यांना असं असं त्यांना एक कल्पना दिली की असं असं आहे, मी करणार आहे. माझ्याकडे पैसे नाही सर. तर त्या यांनी एवढं सांगितलं की आम्ही आहे. त्या काळात म्हणजे असं म्हणजे ते कामावर पण नव्हते कोण एवढं. 1-2 जण असतील आमच्यात. पण त्यांनी सगळ्यांनी मिळून मला एक हजार रुपये पर हेड दिले सर, क्लब चालू करण्यासाठी. तर माझ्याकडे असे मिळून एक 8,000 रुपये माझ्याकडे जमा झाले. त्या 8,000चा आज सर कुठेतरी मला खूप उपयोग झाला. त्या मित्रांनी एवढा सपोर्ट केलं सर. त्यामुळं कुठेतरी आज ते क्लब चालू झालं आमचं. क्लब चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मेहनत झाली आणि असं सगळे सर मित्र म्हणजे परिवार खूप एक चांगला. तुमचं जे फाउंडेशन हो. आपण म्हणतो हं. की त्याला त्यांनी खूप मदत केली आहे खूप मदत केली. मित्रांनी आणि पण घरच्यांनी. हो सर, हो सर. माझा जो मावळ बरोबर. स्पायकरचा ग्रुप सुद्धा आहे. अजय सर झाले, अजय प्रसाद सर झाले, परत अजय तरडे सर झाले, प्रशांत प्रधान असे आमचे खूप त्या मित्रांनी खूप मला सपोर्ट केला सगळ्या या गोष्टीमध्ये, की आम्ही आहेत. कुठं काय कमीत पडलं. एखाद्या वेळेस असं व्हायचं, की मला क्लबवरती कधी-कधी टाईम द्यायला लागला. काही एक्झाम ड्युटी लागली किंवा काय झालं. माझा बारका भाऊ सुद्धा येऊन तिथं ग्राउंडवर थांबलाय सर. अच्छा. तो बोलला, की "तू टेन्शन नको घेऊ. तू कर तुझं काम. मी येऊन थांबतो. एक दिवस मी घेतो." माझी मित्र जे आहेत ते अजय तरडे सर वगैरे सगळे म्हणले ते सगळे येऊन ते ते स्वतः प्रॅक्टिस घ्यायचे. तर ते एक एक हे होते आपुलकी भेटली मला, की "तू बरोबर. कर, आम्ही आहे." बरोबर. तर असं म्हणतं, की एक असं मी कधी त्यांना थँक्स बोलू शकलो नाही, पण तुमच्या मदतनं म्हणजे खूप एक मन हलकं झालं, की एक तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली. त्याबद्दल त्या सगळ्यांचा म्हणजे मनःपूर्वक थँक यू म्हणतो त्यांना, की त्यांनी सपोर्ट केला. सुरुवात करून देण्यापासून तर आत्तापर्यंत जे माझ्यासोबत आहेत सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. अजून एक गोष्ट विचारायची होती. थोडक्यात तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि स्पोर्ट्स किंवा बीपीएड हे निवडलं. मग घरातनं जो रिस्पॉन्स होता म्हणजे तो थ्री इडियटच्या फरांसारखा होता का की हो. मैंने इंजीनियरिंग किया है लेकिन मेरे को वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनना है. मग घरातल्यांचा कसा रिस्पॉन्स होता किंवा सपोर्ट किती झाला काय सांगता? एक्झॅक्टली सर सांगायला तर सेमच झाला. वडिलांचा तर सेमच होता परफेक्ट. तर मग इंजिनिअरिंग कशाला केली तू? असं एक त्यांचं मत होतं. पण नंतर थोडंसं त्यांना समजवल्यानंतर मोठ्या भावाने खूप मदत केली त्यांना समजवायला. म्हणजे त्यांनी अक्षरशः कन्व्हिन्स केलं, की तो करतोय ना, करू द्या त्याला. असं त्याचं एक हे होतं, की हां. मग पप्पा बोलले, "ठीक आहे, चल तू कर सध्या. तू खुश आहे का नाही?" हा त्यांचा प्रश्न होता पप्पांचा. वडिलांचं जे म्हणजे एक असतो ना, की "तू खुश राहशील ना? पैशाचं मला काही घेणं-देणं नाही. तू करशील ना?" "हो." म्हणलं ते तिकडनं एक म्हटलं, की "हा चला घरच्यांकडनं आला." तसं आईबद्दल म्हणलं म्हणजे अ, आपले सगळे म्हणतो इलिटरेटच म्हणजे नाही का ते ग्रामीण अडाणीचे भागात आपले ग्रामीण भागात असे असल्यामुळं त्यांचं असं काही नसतं. त्यांचं एकच होतं, की माझा मुलगा चांगल्यापैकी जायला पाहिजे. कामावर सकाळी नाश्ता करून जायला पाहिजे. डबा घेऊन जायला पाहिजे. परत आल्यानंतर भेटलं पाहिजे. या गोष्टीवर त्यांचं जास्त हे असतं, की हे चांगलं हे राहायला पाहिजे. तर आई अक्षरशः ती 4 वाजता उठून मला डबा बनवायची. 4-4:30 पर्यंत मला डबा हे करून माझी सकाळी 5ला उठायचो. प्रॅक्टिस करायचो. थोडं प्रॅक्टिस झाल्यानंतर यायचो, नाश्ता करायचो. झाल्यानंतर सकाळी बसमध्ये बसायचो. आपली जी निगडी बस होती, त्या बसमध्ये किंवा लोकलनी उठून मी तळेगावला कामाला जायचो. म्हणजे त्यांचं एक ती मला असं कधी बोलली नाही, की त्रास होत असेल तर नको सोडून दे. काही असं नाही. ती म्हणली, की "तू कर, मी देईल तुला. तुला डबा घ्यायचा, तू जायचं कामावर, तू जायचं." असं तिचं होतं, की कधी असं म्हणजे काही होतं, की "नाही रे, मला खूप त्रास होतोय." वगैरे. तिने कधी असं वाटू दिलं नाही मला, की मला त्रास होतोय. "तू कर, मी आहे. तू काही कर तुझं." आपला एक खूप मोठा पाठिंबा आपल्या आई वडिलांचा आपल्याला हो. खूप मोठा सपोर्ट असतो. आज जे आपण काय करतोय ते आज मी या व्हिडिओज बनवतोय तुमच्यामुळे मी पण सांगू इच्छितो की मला कुठल्या गोष्टीला घरच्यांनी नाही नाही बोलले. बरोबर. तुला आवडतंय काय तू कर. त्या गोष्टींमुळे आपण जे आवडतंय ते करतोय करतोय. खरं, खरं. आणि याच्यातनं मला आनंद भेटतोय. धन्यवाद.
नाही, खूप त्यांचा एक जो वाटा असतो ना सर, ते खूप मोलाचा आहे आणि ते कधी दाखवून नाही देणार. Yes. आई वडील दोघंही तशीच असणार, की ते आपल्याला सदैव पाठीमध्ये पण कधी फ्रेम मध्ये येत नाही ते. बरं तुम्ही करा, जे काय असेल ते आम्ही बघू, तुम्ही करा. तुमची बरं खुशी पाहिजे त्याच्यामध्ये. बरं. आता एक स्टुडंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक म्हणजे एक प्रश्न आहे की अ, शिक्षकांमुळं विद्यार्थी घडतो. हो, हे तर म्हणजे सगळ्यांना माहिती. हो. पण तुमची फील्ड अशी आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यामुळं शिक्षक घडतो का? किंवा विद्यार्थ्यांचं किती सर, इम्पॉर्टन्स आहे? खूप इम्पॉर्टंट सर. आज जे आहे ते मी माझ्या मुलांमुळेच आहे सर. जे आहे ते फॅक्टच सांगतो. त्यांनी जी मेहनत ते ग्राउंडवर करता आपण तर फक्त बोलतो. पण पाय फोडून घेणे, पासून मातीत लोळणे ते त्यांचं काम आहे. बरं. ते जर तेवढ्या मेहनतीने तिकडे परफॉर्म नाही करणार तर सर आम्ही झिरो आहे सर. पूर्ण आहे. बरोबर. आज जो काही आम्हाला लोणावळा रत्न पुरस्कार भेटले ते त्या माझ्या म्हणजे जे विद्यार्थी-विद्यार्थिनी जे माझ्या हातातून घडले, ते तिथं दिसतंय त्याच्यामुळं घडले ना. असं नाही की नाही हा गेला, हा खेळून आला त्याच्यामुळे भेटले. नाही, माझ्या विद्यार्थ्यांमुळे भेटलं. बोलता बोलता आपण थोडक्यातच बीपीएड ची बऱ्यापैकी आज आपली चर्चा झालेली आहे. हो सर. शफिक सरांनी आपल्याला चांगलं चांगलं मार्गदर्शन केलंय आणि इथून पुढेही एखाद्या विद्यार्थ्याला बीपीएड ह्या डिग्रीची किंवा स्पोर्ट्स रिलेटेड काही तुम्हाला गरज पडली तर नक्कीच तुम्ही शफिक सरांचा नंबर मी तुम्हाला नक्की. शेअर कराल. नक्की. तुम्हाला काही या फील्ड मधली माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला दोघांना कॉल करू शकता. आणि अजून एक महत्वाचा विषय की आपल्या जवळपासचे विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या फील्ड कळाव्या म्हणून आपण या व्हिडिओज बनवतोय. तर तुम्हाला एखाद्या व्यक्ती तुमच्या जवळपास काहीतरी वेगळ्या फील्ड मध्ये काम करतोय किंवा काहीतरी वेगळं एक चांगलं मार्गदर्शन करू शकते, वेगळी फील्ड आपण लोकांपर्यंत पोहोचू शकते, तर अशा व्यक्तीची माहिती तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्याच्यानंतर आपला चॅनल आहे तो नवीन आहे तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा. शफिक नक्की. सर नक्की. खूप म्हणजे एक मी सुरुवातीलाच बोललो, की त्यांनी खूप चांगला एक मार्ग काढलाय, की ज्या पोरांना आमच्या वेळेस ज्या आम्हाला गाईडन्स नाही झालं, ते आता गाईडन्स होतंय. तर नक्की सगळ्या पालकांना सुद्धा विनंती आहे, की तुम्ही कमीत कमी अजून मी तर दिलंय इन्फॉर्मेशन, मी सांगतोय. पण तुम्ही अजून 2 जणांना क्रीडा शिक्षकांना विचारा 100% ते बोलणार, की तुम्ही नक्की करा. कारण काय सगळेजण उठून इंजिनिअर करणं, इंजिनिअरिंगमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आज. जॉब्स कमी आहे वगैरे आहे. तुम्ही या फील्डमध्ये करा ना. आज प्रत्येक गावात आजूबाजूला तुम्ही बघितले 3 ते 4 शाळा आहेत तुमच्या आजूबाजूला. त्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून खूप गरज आहे. खूप स्कोप आहे. खूप स्कोप आहे. तर खूप छान वाटलं Thank you, शफिक sir. सर. मला सुद्धा खूप आनंद झाला येऊन 4 गोष्टी काही माझ्यामुळे कोण 2 तरी 3 जरी जर मुलं घडले तर नक्की. आमचा मेन मोटिव्हच तो आहे हो सर. की लाईक्स आणि व्ह्यू हा मेन मोटिव्ह नाही. ही व्हिडिओ बघून एखादा जरी विद्यार्थी आपल्या ह्या फील्डकडं वळला किंवा तो जायची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तर आपण जिंकलोय. नक्की सर, नक्की. तर धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो. आपण अशाच एखाद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्कीच भेटतो. चला. Thank कुछ रहने नहीं गया.